सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबा वायबसे. बीडच्या MIDC भागामध्ये मोठ्या प्रमाणावर MIDC या ठिकाणी असलेल्या एका गोदामाला आग लागली. ही आग सकाळी 7च्या दरम्यान लागली. सध्या अग्निशमन दलाचं मोठ्या प्रमाणावर युद्धपातळीवर या ठिकाणी विझवण्याचं काम सुरू असून ही जी काही आग आहे ती जवळपास 7 गाड्या या ठिकाणी अग्निशमन दलाच्या सध्या विझवताना पाहायला मिळत आहे. ही आग कशा लागली काय लागली माहीत नाही, मात्र गोदामाची काही 20-40 फूट भिंत आहे, ती भिंत देखील खाली पडून गेली आहे. माझ्या पाठीमागं पाहिलं गेलं तर हीच ती भिंत आहे, हीच ते गोदाम आहे. सध्या अग्निशामक दलाचं मोठ्या प्रमाणावर विझवण्याचं काम सुरू असून खाजगी टँकरच्या माध्यमातून अग्निशामक दलाच्या गाडीच्या माध्यमातून नक्कीच या ठिकाणी लागलेली आग विझवण्याचं काम सुरू आहे. JCBच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या मेहनतीनं आणि शर्तीनं या ठिकाणी ते गोदामाला लागलेली आग विझवण्याचं काम सुरू आहे. तिचे काही नगरपालिकेचे कर्मचारी आहेत, गेल्या 4 तासापासून या ठिकाणी आग विझवण्याचं काम त्यांचं युद्ध पातळीवर सुरू असून या ठिकाणी जी काही ही भली मोठी भिंत आहे, भली मोठी भिंत आगीच्या रुद्र अवतार धारण केल्यानं ही खाली कोलमडली आहे. जे काही शेड होतं ते शेड देखील पूर्णतः खाली झोकलं गेलं आहे, नष्ट झालं आहे. मोठमोठ्या भिंती खाली पडल्यामुळं या ठिकाणी JCBच्या माध्यमातून नगरपालिकेची टीम, नगरपालिकेच्या अग्निशमन दलाची टीम या ठिकाणी आग विझवण्याचे काम सुरू आहे. नक्कीच पाहिलं गेलं तर अग्निशमन दलाचे जे काही कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, या ठिकाणी आलेले आहेत. सकाळपासून त्यांच्या माध्यमातून ही आग विझवण्याचं देखील काम सुरू असून सध्या या गोदामपात्रावर लागलेल्या आगीला विझवण्याचं काम युद्धपातळीवर सध्या हे कर्मचारी करताना पाहायला मिळत आहे. आग देखील मोठ्या प्रमाणावर भडकत आहे. लागलेली आग विझवण्याचं काम सध्या नगरपालिकेचे कर्मचारी करताना दिसत आहेत. यामध्ये जी काही माल होता, सरकी पेंड आहे, ती सरकी जी होती ती अक्षरशः नष्ट झालेली पाहायला मिळते आहे. JCBच्या माध्यमातून या ठिकाणी सध्या अग्निशामक दल दोन्ही कर्मचारी युद्धपातळीवर सध्या कारवाई करताना पाहायला मिळत आहेत. मी पाठीमागं पाहिलं गेलं तर हेच ते कर्मचारी आहेत. युद्ध पातळीवर त्यांचं काम कार्य देखील या ठिकाणी सुरू असून मोठ्या शर्तीने मेहनतीने या ठिकाणी नक्कीच आग विझवण्याचं काम त्यांचं सुरू आहे. अग्निशमन दलाच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रयत्नानं या ठिकाणी सध्या दल आहे, JCBच्या नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी आग विझवण्याचं काम सध्या जोरदार सुरू असून पाहिलं गेलं तर बीड नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी गेल्या 4 तासापासून या ठिकाणची आग जी आहे ती विझवण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. माझ्या पाठीमागे पाहिलं गेलं तर ही ते गोदाम आहे, जे ती गोदाम गेल्या 4 तासापासून जळत आहे. त्याचं विझवण्याचं काम सध्या या ठिकाणी कर्मचारी सुद्धा करताना पाहायला मिळत आहे. अशा माध्यमातून बीड नगरपालिका युद्ध पातळीवर काम करताना दिसत आहे. बीड नगरपालिकेची टीम या ठिकाणी दाखल झाली आहे आणि याच माध्यमातून या ठिकाणचा जी काही पूर्ण MIDC भागात असलेला प्रसंग आहे तो या ठिकाणी अशा पद्धतीनं विझवण्याचं काम हे देखील या ठिकाणी कर्मचारी करताना दिसत आहेत. हाय स्पीडच्या माध्यमातून पाण्याचा फवारा आणि MIDC लागलेली आग विझवण्याचं
बीड नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी गेल्या 4 तासापासून अगदी सावधरित्या या ठिकाणची आग जी आहे ती विझवण्याचं काम त्यांच्याकडनं सध्या सुरू आहे. गेल्या 4 तासापासून ही जी आग आहे ती बीड नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणचं युद्धपातळीवरचं काम सध्या त्यांनी मोठ्या शर्तीने हाती घेतलेलं आहे. 4 ते 6 गाड्या या ठिकाणी सध्या अग्निशमनाच्या आलेल्या आहेत. बीड नगरपालिकेची टीम या ठिकाणी आग विझवण्याचं काम त्यांच्या स्तरी जोरदार सुरू असून या ठिकाणी लाखो रुपयाचं नुकसान नक्कीच झालेलं पाहायला मिळते. मात्र ही आग कशामुळे लागली, काय लागली याचं देखील अद्याप कारण समोर आलं नसलं तरी ही भिंत कधी कोसळेल हे सांगता येत नाही. कारण सोबतच्या भिंती मोठमोठ्या होत्या, त्या भिंती कॉलम पूर्णतः कोसळून खाली पडलेल्या आहेत. त्यामुळं या ठिकाणचा परिसर देखील पोलीस कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नक्कीच कर्मचाऱ्यांसाठी सील करण्यात आलेला आहे. JCच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांचं काम युद्धपातळीवर सुरू असून सध्या मोठ्या प्रमाणावर आग विझवण्याचं कार्य या देखील कर्मचारी करताना पाहायला मिळत आहेत. हीच ती MIDC भाग आहे जे की याच भागामध्ये ही आग सकाळी 7 वाजल्यापासून लागली होती. अद्यापही आग सुरूच असून ही दिवसभर आग अशीच राहणार. कारण विझवण्याचं काम जरी सुरू असलं तरी या ठिकाणी धोका मात्र नक्कीच आहे. एक मिनिट काय दिसतं, 1 मिनिट भैया, 1 मिनिट झालं. आता ही आग केव्हा विझेल सांगता येत नाही. मात्र बीड नगरपालिकेचे कर्मचारी अग्निशमन दलाची टीम या ठिकाणी घटनास्थळी आले आहे. आग विझवण्याचं काम जोरदार या ठिकाणी सुरू असून किती रुपयाचं नुकसान झालं आहे, या कशामुळे लागली हे मात्र प्रश्न. मराठवाड्यातील प्रसिद्ध डॉक्टर अरुण शिवाजीराव बडे यांचे बीडमधील सर्वात अत्याधुनिक कार्डियाक युनिट, रुग्णांसाठी तज्ज्ञ डॉक्टर टीम 24 तास उपलब्ध. येथे अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, 2D इको, एक्स-रे, सोनोग्राफी योग्य दरात केली जाते. संपर्क आपल्याच बीड शहरात शिवाजीराव हार्ट केअर अँड इमेजिंग सेंटर, यशवंतराव नाट्यगृहाजवळ, बीड.